राम नारायण राम ही एक ध्वनी ऊर्जा साऊंड एनर्जी आहे। आपण स्वतःला राम नारायण राम यांच्याशी इतकं जोडून घ्या की आपलं घरच मंदिर बनावं। जगातील प्रत्येक गोष्ट निसर्गावर अवलंबून आहे। प्रत्येक माणसाने राम नारायण राम यांचा जप करायला हवा। प्रत्येकाने आपल्या घराबाहेर राम नारायण राम असं लिहून घ्यावं, जेणेकरून जेव्हा कोणीही तुमच्या घरी येईल तेव्हा राम नारायण राम वाचतच घरात प्रवेश करतील। प्रत्येक माणसाने आपल्या घरात राम नारायण राम यांचा जप टीव्हीवर लावावा, जेणेकरून घरातील नकारात्मकता नेगेटिव्ह एनर्जी दूर होईल। कल्पना करा, जर सकाळी उठल्यावर कोणी तुम्हाला ओरडून बोललं तर तुमचा संपूर्ण दिवस खराब होईल, पण जर कोणी प्रेमाने बोललं तर तो दिवस चांगला जाईल। म्हणून सकाळी सकाळी घरात राम नारायण राम यांचा जप टीव्हीवर लावावा, म्हणजे तुमचा दिवस शुभ आणि सकारात्मकतेने भरलेला जाईल। राम नारायण राम यांचा जप अत्यंत शास्त्रीय सायंटिफिक आहे। या जपामुळे घरात सुख आणि शांतता येते। या जपात इतकी ऊर्जा आहे जी संपूर्ण जगात कुठेही नाही। ध्वनी ऊर्जेमुळेच माझं शरीर आजही तंदुरुस्त आहे। माझं वय 77 वर्ष आहे, पण आजही मला कोणतीही आजारपण नाही। मी अनेक लोकांना पाहिलं आहे ज्यांचं वय कमी आहे पण ते अनेक आजारांनी ग्रस्त असतात। माझं प्रवचन गावोगावी आणि अनेक ठिकाणी होतं। मी तिथे तासनतास बसून असतो तरीसुद्धा मला काही होत नाही, मी थकतही नाही। पण अनेक लोक थोडा वेळ बसले तरी थकून जातात। म्हणूनच तुम्ही साऊंड एनर्जी अंगीकारली पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमच्या आजारांशी लढू शकाल। साऊंड एनर्जी तुमचं शरीर संतुलित करेल। जर शरीर संतुलित असेल, मन संतुलित असेल, तर तुमच्यामध्ये असलेल्या सुमारे 50 कोटी आत्म्यांना जर योग्य अन्न मिळालं तर त्या सगळ्यांना तंदुरुस्ती येईल। त्या शक्तिशाली होतील, ते बरे असतील तर तुम्हीही बरे राहाल। आपलं शरीर हे एक मोठं कुटुंब आहे। आपल्या शरीराला डाळभातातून शक्ती मिळते, पण मनाला शक्ती कशातून मिळते? त्यासाठी ध्यान मेडिटेशन करावं लागतं, कारण मनाचं अन्न म्हणजे ध्यान। अनेक राजांना तर याबद्दल माहितीच नाही। म्हणून मी सगळ्यांना जागरूक करण्यासाठी आणि ही माहिती पोहोचवण्यासाठी टीव्हीचा माध्यम म्हणून वापर केला। कारण टीव्ही प्रत्येकजण पाहतो, प्रत्येकाला माहीत असावं की धर्म म्हणजे काय। जेव्हा मूल जन्म घेतं तेव्हा ते आपला आकाशी धर्म घेऊन जन्मतं, पण जेव्हा ते पृथ्वीवर येतं तेव्हा माणसं त्याला धर्मांमध्ये विभागून टाकतात। मानवनिर्मित धर्मांनी पृथ्वीवर काहीही चांगलं केलं नाही। मानवनिर्मित धर्म मोठ्या माणसाला अजून मोठं करतात आणि छोट्या माणसाला अजून लहान। जेवढं कोणी शिकलेलं असतं तेवढा मोठा चोर असतो। जोपर्यंत पृथ्वीवर वैयक्तिक मालकी हक्क असतील तोपर्यंत पृथ्वीचं कल्याण होऊ शकत नाही। कोणत्याही व्यक्तीने याला विरोध केलेला नाही। प्रत्येक माणसाने या वैयक्तिक मालकी हक्कांचा विरोध केला पाहिजे आणि निसर्गाचं संविधान आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। प्रत्येकाने राम नारायण राम यांचा जप करावा। आकाशालाच आपले आईवडील मानावं।